चला पुढचा टॉपिक घ्या. पूर्णांक दशांश पूर्णांक हेडिंग टाकले का? आता मी सांगते त्या प्रश्नांची उत्तर त्या पटपट जे आपल्याला 6वीला झालेलं आहे. बोला ह्याचं उत्तर किती येणार सांगा. जर मी तुम्हाला 5/100 दिलं तर ह्याचा दशांश चिन्हामध्ये आन्सर सांगा किती येणार. 0.05. हा 0.05 दशांश चिन्ह म्हणायचं बाळांनो. पॉइंट आता म्हणू नका. नीट व्यवस्थित तर मराठी सांगा की त्याच्यामध्ये 0.05 हे येणार. समजा मी जर तुम्हाला असं दिलं असलं की 3/10 दिलं तर किती येणार सांगा. 0.03. हा जर समजा मी तुम्हाला 8 भागिले 1000 दिलं उत्तर किती येणार ह्याचा. हा किती वेळा 0 लिहायला पाहिजे. हा 0.0008. आलं का लक्षात कसं लिहायचं ते. त्याच्यानंतर मला सांगा ह्याचं वाचन कसं करणार. मी जर तुम्हाला 475 आणि इथं दशांश चिन्ह दिलंय पुढं 6 आहे सांगा वाचन. 475. दशांश चिन्ह 6 दशांश चिन्ह 6 68 म्हणायचं का नाही. हा तर हे एक वाचन झालं. अजून दुसरं कुठलं करू शकतोय. हे एक झालं. अजून दुसरं कुठल्या पद्धतीने वाचता येईल तुम्हाला. हा अजून एक वाचन आहे. हे एवढंच नाही अजून एक आहे. कसं करणार 3-4 पद्धतीने एकच उदाहरण नाही. 4.5 नाही होऊ शकत. दुसरा अजून आहे त्याला 475. हा छान बरोबर आहे 68. हा तसं पण करू शकतो. घ्या आता घेतलं नोटान करा. पुढचं सांगते अजून किती प्रकारे आपण ह्याचं वाचू शकतो ते. तिथलं कळालंय का कसे 0 वगैरे शिफ्ट करायचे लक्षात येईल ना. घ्या त्याच्यातलं. मग पुढचं वाचन कसं करायचं 2-3 प्रकारे आपण वाचन करू शकतो ते पण सांगते. पाठीमागे लागेल पुढं सरक म्हणून सांगितलं बाळा. चला त्याचं वाचन घ्या. पहिलं कोणतं बघा किती दिलंय तुम्हाला 475.6 हे एक वाचन झालं का. हाच दुसऱ्या पद्धतीने कसं वाचू शकतो बघा. 4 प्रकारे एकच वाचन करता येते बाळांनो. त्याच्यामुळे एकच म्हणायचं नाही. पेपरला तुम्हाला कुठलं पण असू शकतं तर ते कळायला पाहिजे. आता हे एक प्रकार झाला का. दुसरा प्रकार घ्या 475 पूर्णांक म्हणजे हा 475 पूर्णांक अक्षरात लिहिलं तर अक्षरात मी लिहिले बाळांवर अक्षरात लिहिलं की 475 पूर्णांक 68 475 पूर्णांक 68 हे एक झालं का. 2 झाले का वाचन. तिसरं घ्या 475 तिसरं वाचन घ्या 475 पूर्णांक 475 पूर्णांक 6.8. बाळांनो इकडून इकडे जाताना दशांश चिन्हानंतर जाताना असं मोजायचं बघा. दशांश शतांश सहस्रांश असं जायचं बघा. दशांश चिन्हाच्या तिकडं मोजताना आपण कसा दशांश चिन्हाच्या इकडे असलं डाव्या बाजूला तर एकक दशक शतक असं म्हणत येतो का नाही. जर आपण दशांश चिन्हाच्या पुढे जर जाणार असलं ना तर कसं म्हणायचं ह्याला दशांश ह्याला शतांश आणि पुढे येते सहस्रांश वगैरे असं पुढे जायचं. जमेल का. त्याच्यामुळे आता वाचन कसं करणार ह्याचा 475 पूर्णांक 6.8 घ्या दिलं का ते 8.6 सॉरी 6.8 आणि चौथं वाचन करा 475 पूर्णांक 68 शतांश. आलं का लक्षात कशा पद्धतीने वाचन करायचं ते. जमेल गाता करायला. आता तुम्हाला एक संख्या देते त्याचं तुम्ही मला करून द्या. 4 हा 4 ह्याच्यात करायचं म्हणजे परफेक्टच होऊन जाते. हा 4 ह्याच्यामध्ये लिहून घ्या. चला तुम्हाला संख्या घ्या.
घ्यायचं करा. 4 प्रकारे वाचन करा. किती येतं बघा त्याचं. 4ही प्रकारे वाचन करायचं. मला सांगता का कसं कसं वाचन करणार आहे? सांगू का? 524.5 हा एक प्रकार झाला. दुसरा सांगा. 524.6 तिथं बोर्डवर दिले बघा. 5-4. हा तिसरं सांगा. 524.5 आणि चौथा. चला घ्या आता नोट डाऊन करून व्यवस्थित. चला तयार करा आता. तुम्हाला कितपत जमलंय तसं तरी पण हे आता सगळे. मग पुढचं घेऊयात. चारी पण प्रकार लिहा त्याचे. दशांश पूर्णांकांची स्थानिक किंमत आहे का? तर स्थानिक किंमतीच्या बेरजा वजाबाक्या जरी तुम्हाला सांगितल्या तरी कशा पद्धतीने करायचं बघा. शतक दशक एकक आहे. त्यांचा तर काय प्रॉब्लेम आहे का सांगा. 476 दिला. इकडून मोजणार का? एकक दशक शतक आलं. मग 4 ची स्थानिक किंमत किती होणार सांगा. 400. हा 770. हा 606. हा आणि परत अधिक ह्याची किती होणार. 500. 0.5. विराज बाळा लक्ष दे. ह्याचे दशांश आहे म्हणून किती होणार त्याचे 0.5. हा तर शतांश वाल्याचे 0.04 आणि 6चे 0.006. आलं का लक्षात? कळालं का? जमेल का हे करायला? चला सोडवा आता. घ्यायचे दशांश किमतींचं. त्याची बेरीज करून नाही सांगितले तर बेरीज करायचे. नाही केली तरी चालेल. फक्त तुम्हाला त्यांच्या स्थानिक किमती कशा असतात ना हे त्याच्यासाठी सांगितलं. तुम्हाला कळायला पाहिजे कशा पद्धतीने मोजून घ्यायचं हे. बेरजांचा काही प्रश्न नाही रे बाळा. बेरजा नंतर बघू. अगोदर तुम्हाला त्यांच्या स्थानिक किमती तर जमायला हव्यात ना कशा काढतात त्या. आता मी दाखवून दिलंय. तुमचं तुम्हाला स्वतः सोडवायला यायला पाहिजे. बरोबर का? कुणाची स्थानिक किंमत वगैरे किती आहे ते. या बाकी नंतर प्रत्येकाच्या स्थानिक किमती काढायच्या प्रत्येकाच्या. मग त्याच्यावरच्या आपण हा घ्या. ह्याचे 908.495 काढा. प्रत्येकाच्या स्थानिक किमती काढायच्या. असं लिहायचं. 9ची स्थानिक किंमत. हा वाचू नकोस बाळा. 9ची स्थानिक किंमत, 8ची स्थानिक किंमत, परत इकडे दिलेले 4. हो आता लगेच काढायची. 4ची स्थानिक किंमत. होय पटकन काढून दाखवायचं. म्हणजे ते जमले की मला पुढची उदाहरण केलं बरं पडते. म्हणजे वरती काढले तसं. हो खाली लिहा व्यवस्थित. 9ची स्थानिक किंमत किती येणार. परत 4ची किती येणार. 435.245. चला काढा नेमच्या स्थानिक किमती. सराव होईपर्यंत व्यवस्थित आखून लिहा. नाही परत लक्षात राहिलं नाही वगैरे असं व्हायला नको.
स्थानिक किमती लिहा. बेरीज करायची नंतर बघू आपण, पण पहिल्यांदा स्थानिक किमती तर पहिला क्लिअर करूया. टीचर समजलं टीचर ह्याच्यासारखंच आहे होय होय. टीचर कसं काढले सांगू का? तर स्थानिक किमती लिहून टाका सगळ्यांचे किती येणार, आणि हे सगळं उत्तर लिहिले तर आपल्याला हेच उत्तर मिळणार आहे ना. 476.546. टीचर कसं बरोबर काढले आहे. सांगू हा, का? बोला. 900 अधिक 0 अधिक 8 हा. नंतर- चारची किंमत, चारची सरळ किंमत टीचर किती आहे? सांगू का? 0.0 आणि तिसऱ्याचे 0.005 किती वेळा 5 झाले की 2 वेळा येणार. 0.005. या चारची सांगा मॅडम. 0.005. हा, त्याची सांगा. चारची ह्या तिकडे लक्ष द्या बाळा. 400. 300. 5. 5. हा, 200. 0.002 400. 0.004 हा, 500. 0.005 आलं का लक्षात? कळतील का आता स्थानिक किमती सांगितलं तर कसं करायचं? आता एक्झाम्पल बघितले तर जमतील का स्थानिक किमतीवरची? किती कमी आहे, किती ना जास्त वगैरे आहे असं जरी दिलं तर कळायला हवं. हे आता कुणाच राहिले त्यांनी नोट डाऊन करा. आपण एक्झाम्पल्स बघूयात. दशांश चिन्हांच्या बेरजा वजाबाक्या कशा करून घ्यायच्या त्या. चला देते इकडे लक्ष बाळानं. पुन्हा कुणाला जमलंय सांगा. जरासं नाही, परफेक्ट जमलंय का सांगा मला. पुन्हा कुणाला आलंय. चला इकडे लक्ष बाळानं. काय काय करायचं बघा. पहिल्यांदा साधा गुणाकार तर सगळ्यांना येतोय, बरोबर का? सगळ्यांना साधा गुणाकार येतोय. पहिल्यांदा काय करायचं, जेवढी सगळी दशांश नाही ती पहिली घालून टाकायची. कशी जाणार बघा आता ह्याच्यामध्ये. योगा तिथं दशांश चिन्हानंतर किती करायची? 2 आहे. ह्याच्यानंतर किती करायची? 2. गेली का बघा, दोन्ही पण गेली. मग काय करायचं, वरच्या बाजूला लिहून टाकू. इथं 45 लिहिते मी लगेच. इथं 9 करूया. कारण जर दशांश चिन्हानंतर सेम घर असले अंशात आणि छेदात तर ती निघून जातात, आणि दशांश चिन्ह पूर्ण जातो. फक्त एवढं राहणार 45/9 गुणिले. इथं बघा बरं, हा इथं दशांश चिन्हानंतर 2 घर आहेत. इथं पण किती येते? 2 घर. उजव्या बाजूची मोजायची बरं का, डाव्या बाजूला किंमत नाही. हा, त्याच्यामुळे उजव्या बाजूला दशांश चिन्हानंतर बघा इथं पण 2 आहेत. ती पण गेली का? 32 आणि इकडे 8 लिहूया का? इथं बघा बरं, इथं जाणार का? मग काय नाही जाणार. का नाही जाणार सांगा. आणि खाली किती? 1 आहे. मग ह्यांचं पण घालवायचंय तर काय करायचं बघा बाळा. पेनवर देखील करू नको. खाली काय करायची तर गुणिले का नाही, इथलं तुम्हाला घालवायचंय नुसती 16 लिहायचं, बरोबर का? आणि खाली हा छान 100 येणार का 1000 येणार? 1000. कारण दशांश चिन्हानंतर किती करायचे? 1 2 3 आहे. मग खाली किती गुणिले करायचं? 1000 करायचं. आलं का? आता काय करायचं, मला खालचं छेदातलं घालवायचंय. मग छेदात किती आहे तुमचा? 0.4 आहे. मला फक्त 4 ठेवायचंय. मग वर किती करायचं? 10. का 10 केलं कळालं का? कारण ऐका, अंशातलं घालवायचं असेल तर छेदामध्ये चिन्ह वाढवायचे, छेदातलं घालवायचं असेल तर अंशामध्ये वाढवायचं. आलं लक्षात? आता आपल्याला अंशातलं किती करायचं होतं? 16. म्हणून दशांश चिन्हानंतरची घरं मोजली, 3 आली का खाली. आणि आता इथं छेदामध्ये 4 होतं. वर आणण्यासाठी किती? 10 झालं का? कळालंय का सगळ्यांना? आता हा, आता साधा गुणाकार जमणार का सगळ्यांना? चला सांगा आता पुढचं. हा, आता मी ऐका, खाट मी मारत नाही का तर तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे मी खाट मारत नाही, गोल करते. गोल केला म्हणजे गेलाय असं समजायचं. 9 एके 9, 9 पाचा 45, 8 चौक 32, 8 एके 8, 8 चौक 32. हा, शून्याला 0, हा शून्याला 0 केला मारते. 4 चौक 16, 4 एके 4, 4 चौक 16. बोला वर कोण कोण राहिलं बघा. 5 गुणिले 4, 4 गुणिले 4. बोला किती येणार सांगा. 80 भागिले किती आलं? 100. बोला शून्याला 0 घालू. हा, या शून्याला हा 0 गेला. 8/10 म्हणजेच किती लिहायचं? 0.8. आलं का बघा बरं? क्लिअर आन्सर आपलं. समजलं का सगळ्यांना? कार्तिक कळाले का बाळा? आले का लक्षात? हा, 0.80 1 0.8.
आलं का लक्षात? चला पुढचं सांगा मला आता ह्याचं कसं करणार. बघा की मग. हा टीचर छान पैकीच्या लक्षात आलंय बघा. उत्तर तेच म्हणजे हे 142 गुणिले 45 केल्यावर जेवढं उत्तर येणार का तेवढंच उत्तर अगोदर घ्यायचं. फरक काय करून काय पाहिजे 0.145 हा 2 हा गुणिले 85 हा गुणिले किती दिलंय 0.142 गुणिले किती 8.05 आहे. मग काय करायचं हाय असं सगळं उत्तर लिहू का. किती येणार 1270 लिहिलं का. आणि आता घरं कशी मोजणार सांगा. दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूचे 1 2 3 4 मोजा 1 2 3 4 हा किती आलं 1.2070 आलं का लक्षात 1.2070 आलं का. कळाले का सगळ्यांना. मग असली मोठी मोठी गुणाकार आली तर करत बसायचं का नाही. असं स्मार्ट वर्क करून रिकाम व्हायचं. असं झालं होय. लिहिताना बोलताना बोलले परत लिहिताना ते 2/5 आले का लक्षात. कळाले का सगळ्यांना. न बघता परत सोडवायला दिली तर सोडवणार ना. गुणाकार करायचा मग मस्त. 142 गुणिले 5 करायचं आणि दशांश चिन्हानंतर इकडची घरी हा तर ती 2 करतो मग 2 साधा गुणाकार करून घ्यायचा. बघा असतं तरचा विचार करायचा नसतं तरचा नंतर बघू. बरोबर आहे का. समजावून घ्या बाळांनो. अजून आपल्याला बघायचे काय तेवढी एकच गणित आहे का तेवढं. हे वाजवू नकोस. झाले का बाळांनो. बर चला सोडा बाळांनो. एक्झाम्पल सोडा पुढे बोर्डवर दिलेला. चला सांगा कुणाला काय काय कळालं बोला. हा काय कळालं सांगा. बाळा पाहिजे 225 छेद. तुम्हाला मी मग काय सांगितलं होतं ना आपल्याला छेदामध्ये काय दिले दशांश चिन्ह दिलेत का. मग मला छेदातलं दशांश चिन्ह घालवायचं असेल तर काय करू मी. कसं घालवणार सांगा. खाली छेदात आहे अशी संख्या घ्यायची आणि वरती किती शून्याच्या पॉइंटच्या पुढे किती घर आहेत तेवढी. हा मग किती शून्य सांगा वर 1000. व्हेरी गुड. हा असं करणं गरजेचं आहे बघा. छान बरोबर. याचं सांगा मला 22.5 हाय असं लिहायचं. 225 म्हणायचं आहे असं नाही रे बाळा. 22.5 होतं ना त्याला 225 केलं. बाकीले किती करणार 10 आणि हा इथं गुणिले 1 आहे असं ठेवला का तू. आता बघा 225 ला 225 गेला. मग राहिलं काय फक्त इथं 1000. 1000 छेद 1 बरोबर किती 225 छेद 10 गुणिले 1 आलं का एवढं. आता काय करायचं तिरकस गुणाकार करून घ्यायचं. कसं करणार सांगा. शून्याला कुठल्या शून्याला घालवता 1000 नाही बाळा तसं कसं जाईल. तेव्हा जिथं मध्ये चिन्ह आहे ना गुणाकाराचं चिन्ह असतं तर तसं गेलं असतं. मध्ये बरोबर चिन्ह आहे तसं जाणार नाही. हे तिरकस गुणाकार करायचा. 1000 गुणिले 10 x बरोबर 225 आलं का. म्हणजेच x हे किती झालं सांगा. 1000 गुणिले 10 किती होणार 1000 गुणिले 10,000. हा 10,000 झालं का. मग इथं 10,000 x बरोबर किती आलं 225 आलं का. हा मग आता पुढच्या स्टेपला x बरोबर हे 10,000 इथं गुणाकारात आहे की नाही. दुसऱ्या बाजूला गेला काय होणार. हा म्हणजेच मग किती झालं 225 छेद 10,000. हा सांगा आता उत्तर किती येणार. आता खाली जेवढी शून्य आहेत तेवढी वर. हा मोजायची सांगा. हा पहिलं 0.225 आहे असं लिहा.
वर किती घर आहेत 1 2 3 4 आहेत 1 2 3 इथं 0 करूया आणि इथं दशांश 0.0 चला वाचा संख्या आता 0.0225 याचं दुसरं सांगा आता कसं सोडवणार आता मी नाही काय सांगणार तुम्ही सांगा कसं तिथे सोडवूया 289 आहे की नाही त्याचा त्याच्यातच राहायचं भागीले 289 हा गुणुले 1000 वर गुणिले 1000 हा बोला पुढे बरोबर करायचं तिथं चिन्ह 289 भागीले हा चला छान पुढचं सांगा 289 गेले 1000 बरोबर 1000 बरोबर 289 भागीले 10 गुणुले p हा पुढचं सांगा बरोबर इकडे चिन्ह ह्याला गुणाकार म्हणजे डायरेक्ट 10000 लिहू का? 10 हा 1000 गुणिले 10 p बरोबर 289 आलं का मग हे किती झालं मिळून सगळं 10000 हा बोला पुढे काय करू हा 289 भागिले 10000 म्हणजे p बरोबर किती येणार सांगा पहिला 1 2 3 आणि इथं 4 इथं 0.8 कळालं का आले का लक्षात नक्की सगळ्यांना समजलंय का आवाज येतोय का नाही चल थोडं लक्ष दे ती ठेव बाळा बाजूला चला आता न बघता ट्राय करायचं बाळानं न बघता ट्राय कर विराज बोलायचं नाही न बघता ट्राय करा आता सारखं बघून लिहू नका बोर्डवरचं नाही जमलं तर आहेच की सार्थक शिकवत असतानाच बघून लिहितोस काय जमलं सगळं बर कुणाचं जमलेलं नाही अजून सांगा पटपट झाले का सगळ्यांचं 0.0 किती आले उत्तर 0.0289 89 किंवा 0.0289 जमले का सगळ्यांना चला नेक्स्ट घ्या चला कुणी कुणी ट्राय केलंय सांगा करायला लागलाय का कसा दुसऱ्याचं कळालंय पहिला पहिल्याच केले दुसऱ्याच बरं छान चला बरं इकडे लक्ष बाळानो तुम्हाला परत होमवर्कला देते इकडे बघा वर बघा बरं बाळानो दशांश चिन्हानंतर किती घर आहे ती बघा जरा एक टीचर कसं करायचं सांगू का तिथं पॉइंट आहे हा ते दोनशे घरी इकडे एक तिथं 2 आहे त्यामुळे ती 2 तर चालणार नाही तर ऐका असं करा इथं दशांश चिन्हानंतर एक घर आहे इथं पण एक आहे इथं पण वर दशांश चिन्हानंतर किती घर आहे ते 3 आणि खाली दशांश चिन्हानंतर किती घर आहे ते 2 कुठला 4 आहेत बरोबर एक काम करा ठेव का इथं 2 घर आहेत की नाही तर ह्या 2 दशांश चिन्हानंतरच्या 2 घराला किती 2 घालवा म्हणजे वर काय होणार 25 होणार का आणि खाली किती झाले 5 करू का इथं गुणिले परत कुठला राहिला फक्त आता तिथला एक राहिला आणि हे एक राहिलं बरोबर का 2च राहिले का हा मग इथं काय हे का ह्या दोघांना हे गेलं का आणि इथं काय राहिलं 5 मग तिथलं 5 इथं 0.5 आहे म्हणजे खाली किती न गुणायचं 10 न समजा इथं हा 5 इथं घेतला तर वर किती न गुणणार 100 न छान बोला घालवा 0 ला 0 गेला का ह्या 5 ला 5 पण गेलं 5 ला 5 ह्या 5 1 5
5 5 25 किती राहिलं सांगा वर 5 गुणिले 6 उत्तर किती येणार 50 संपलं. मी असं केलं पहिल्या वरच्यांचा गुणाकार केला हा. खालच्यांचा गुणाकार केला त्याला घातलं. चालतं तसं केलं तरी चालेल. उत्तर 50 आलंय ना. बरं चला मला हे सांगा कसं करणार आता. बेरीज आहे ना वरची सगळी बेरीज कशी होणार सांगा. 5 आणि 5 10 10 आणि 2 12 हातच्या गेला 1 हा 2 आणि 1 3 4 7 7 म्हणजे 7 दशांश चिन्ह 2 आलं का. हा खालचा गुणाकारच आहे सगळा. कसं करणार सांगा. 24 आणि 24 5 120. मग आता ऐका 120 मी हाय असं लिहू का. आणि आता काय करायचं दशांश चिन्ह बघा. ह्याच्या दशांश चिन्ह 1 2 3 आणि 4. मग उजव्या बाजूने काय करायचं 4 म्हणजे हे ऑलरेडी 1 2 3 आणि हे 0 आणि नंतर 0. आलं का लक्षात. आता हे अजून फायनल उत्तर आपलं झालंय का? नाही. आता पुढची स्टेप सांगा काय करू. वर किती लिहू ह्याच्यात 72 ला लगेच 10 गुणिले इथे किती 120 छान गुणिले 1000 हा कारण किती शून्य आहेत 1 2 3 4 उजव्या बाजूने 4 धरायचे 1 2 3 4. चला सांगा आता 2 कुणाला कॅन्सल आणि गुणिले 100 वरचे 2 शून्य 600. आलं का लक्षात. कळाले का नक्की समजलंय का. चला हे आता व्यवस्थित नव्हतं झालं की सांगा मला. बाळांनो स्वतः ट्राय करायचं काय. चुकलं तर बोर्डवर बघायचं कसं सोडवलंय ह्याचा विचार करायचा. दशांश चिन्ह कुठं शिफ्ट केलेत कुठं कमी आहेत कुठं दिलेत. त्यानं काय केलंय गुणाकार करून ठेवलाय. बेरीज आहे बघा. हा. तिथं त्यानं बेरीजच केल्या. बर हा नुसतं खाली ते 1 2 3 घराचं नाही म्हणून 1000 लिहून टाकलं. गुणाकार. हुशार आहेस. असं नाही करायचं. झालंय का बाळांनो. चला नेक्स्ट घ्या 7वं. बोला काय काय लिहिलंय. 0.0025 गुणिले m बरोबर तेवढं आलंय बरोबर का. तर m ची किंमत किती असणार आहे. ट्राय केलंय. बोला काय काय करणार. तिथं m आहे का नाही सांगा. हे गुणाकार आता इकडे गेल्यावर डायरेक्ट भागाकार. हा मग सांगा m बरोबर किती येणार. हा 0.001025 हे आहे असं राहिलं का. ह्याचा जोडीदार गुणाकारात होता तो इकडे आल्यावर काय होणार. चार्जेस पडतात बोलायला बाळांना. मग काय बोलत म्हणजे. हा किती येणार सांगा तुम्ही सांगा मला. 0.0025. हा बोला आता ह्यांच्या दशांश चिन्हानंतर घरी किती आहेत बघा. वर किती समान कुठं दिसतंय. समान नाही. वर 4 आहे. हा मग वर जर मी 1025 लिहिलं तर मला खाली किती करायला लागेल. किती द्यायला लागणार सांगा. घरं मोजा 1 2 3 4 5 6 म्हणजे खाली किती लिहिणार 6 देऊ का. 2 3 4 5 आणि 6 आली का बघा. झाली का. होय का म्हणा का. होय नाही म्हणा जरा. गुणिले हा इथं किती लिहो. खाली 25 आणि वर 1000. हा
1 2 3 आणि 4. चला शून्य घालून चार सांगा. शून्याला चार शून्य. 4 शून्याला 4 शून्य गेलं. मला हे एवढं गेलं हे सगळं. हा बोला पुढे. 25 एके 25. हा, किती बघा, 1025 ला 25 न भाग जातोय का? किती जातोय? 25 चोक 100. 41 भागिले किती आलं? 100 आलं का? म्हणजे उत्तर किती येणार? 4 1 आलं का लक्षात? 0.41 सुटले तुला. छान. बाकी नाही सुटले. अरे वा, प्रश्नच नाही. चला इकडे हा याचं सांगा. टीचर कसं केलं तुम्ही म्हटलं आता 1025 कशाला? भागिले 25 केलं 41. आता 25 एके 25. आधी ते 1025 भागिले 25 केलं होतं 21. झालं काय तिथे इथं 1025 ला किती भागायचं आहे? 25 ला. पहिला भाग किती झाला ना? 25 गुणिले 100. व्हेरी गुड. 100 सॉरी. मग आलं का लक्षात? 25 गुणिले हा तिथंच चुकलं ना त्याच्यामुळे आता पुढं तरी 50. 25 गुणिले 50 25 चोक 100 येणार. आपल्याला 100 ची गरज आहे. चला सांगा त्याच्यामुळे परत तू सोडवते काय चुकले. ते बरोबर 41 आलतं आणि तिथं तुम्ही बरोबर तिथं डायरेक्ट सांगायचं. 56 बरोबर खाली किती होणार? 100 आलं का? बरोबर किती झालं? 7. च्या खाली काय नाही इथं एक. लिहू का डायरेक्ट? झालं का बाबा 100 ते 7च्या खाली काय नाही म्हणजे किती? 1. हा ह्या दोघांचा गुणाकार करा, ह्या दोघांचा गुणाकार करा. आता करायचं ना. हा किती 56 येणार? एके 56. 56 एके 56. बरोबर 7 गुणिले 700 पी. 100 पी म्हणजे किती झाला? 56 बरोबर किती आहे? 700 पी झाला का? आलं का लक्षात? हा, आता पीला हा पीला इथंच ठेवा आणि त्याचा जोडीदार आहे तो इकडे आला का? छेदामध्ये आला का? 700. हा, वर किती राहिलं? फक्त 56. 7 8 56 म्हणजे 8 भागिले 100 आलं का? आलं का? 8 भागिले 100 म्हणजे किती येणार? 0.08. छान. कुणाकुणाचं आलेलं नाही. काय झालं बाळा सांग? इकडे तिकडे शिफ्ट करताना चुकलं का? असू दे ही परत व्यवस्थित नाही. चुकलं तर एखादी चुकू शकते. असं काही नाही, सगळंच बरोबर केलं असं. बरं काय झालं होतं वेगळं? हा चालतंय की असं केलं तरी. होय 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 काही प्रॉब्लेम नाही. येते तरी पण येते. आले का लक्षात बाळांनो? डायरेक्ट तुम्ही का नाही असं केलं तरी चालेल. पी बरोबर 0.56 भागिले 7 केलं असतं तरी पण तेवढंच उत्तर आलं असतं. 56 भागिले आता असं चुकली. हा बरं घेते. अरे एक गणित सोडवायच्या 2-3 पद्धती असतात. मुलं तिकडे बसते दीदीजवळ बस करीत. दीदीजवळ बसते. झालंय सगळ्यांचं? अरे जरा सुरुवात आहे त्याच्यामुळे तुम्हाला जरा असं वेळ लागणार. परत खूप ह्याची फास्ट एक्झाम्पल सुटतात बाळांनो. एवढा वेळ पण नाही लागत. ते तुम्हाला कळतंय ऑटोमॅटिक. भागाकारात कोण जाणार, गुणाकारात कसं घ्यायचं वगैरे, डाव्या बाजूला गुणाकार असल्यावर उजव्या बाजूला काय होणार हे पटपट कळतंय. सुरुवात आहे त्यामुळे जरासा त्यातल्या त्यात वेळ होतोय, परत नाही होत. चला 9 घेऊया.